प्रेज लॉर्ड. Praise the Lord. पुन्हा एकदा आपली भेट. Once again we meet, त्या देवाच्या नावाला मी धन्यवाद देत आहोत. so we thank the name of God. महिन्यातून आपण 2 वेळेस आपली भेट होती. We meet twice a month. 15 दिवसातून आम्ही पुन्हा एकवार आपल्यासमोर देवाच्या वतीने येत आहोत. Once again after 15 days we come before you on behalf of God. तो वार शुक्रवार असेल. That will be Friday. देवाने दिलेली संधी त्यावेळेला मी देवाचा धन्यवाद करत आहोत. God gave us an opportunity, so we thank God. आपल्या सर्वांची घराघरात उपस्थिती Our presence from house to house, त्यावेळेला मी देवाचा धन्यवाद करत आहोत. so we thank God. आपल्या सर्वांचं मी All of you संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये in Sanjay James Thakur देवाचा ministry, पुत्र प्रवेशिकेद्वारे through Lord Jesus Christ, the Son of God, आगत स्वागत करत आहोत. we welcome you ज्या all. आशेने आम्ही देवाकडे येतो. The hope with which we come to God. देव आमची आशा मनभंग करणारे देव आहे. God does not give up on our hopes. आपली उपस्थिती Your presence आदरणीय is respectable, आनंद आहे. is pleasing, देवाच्या कार्याचा विस्तार करणारी आहे. and will expand the work of God. म्हणून आम्ही देवाचं गुणगान करत आहोत. So we praise God. देव कार्य करत आहे. God is working. देवाने जगात हळूहळू कार्य केलं आहे. Gradually, God has worked in the world. त्यांनी सर्व प्रार्थनाचं उघडलेलं आहे. He has opened all the worship places. ही देवाची दया कृपा आहे. This is God's grace and mercy. त्यांनी करोना व्याधीतून जगाला मुक्त करत आहे. He has freed the world from corona disease. ही देवाची दया आहे. This is God's mercy. त्यामुळे आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. So we thank God कारण तोच एक व्याधीमुक्त देव आहे. because He is the only God who is free from all तोच हे disease. करू शकतो. Only He can do this. म्हणून आम्ही देवाचं कौतुक करत आहोत. So we appreciate God. आज पुन्हा एकवार आम्ही Today, once again, मागील आठवडी last week, आम्ही देवाविषयी पाहिलं. we saw about God. देवाच्या ओळखीसंबंधी पाहिलं. We knew about God. देव समजलं तर सर्व गोष्टी आम्हाला समजतात. If we understand God, then we understand everything. रोम 10:2 प्रमाणे Like Romans 10:2, आम्हाला देवाविषयी आस्था आहे. we are zealous about God. आम्हाला आवड आहे, निवड आहे. We love and we chose it, पण देवाचं आम्हाला ज्ञान नाही. but we don't have knowledge of God. ते अज्ञानपणे देवाची केलेली अज्ञान भक्ती असते. It is an ignorant devotion to God. पावलाची इच्छा होती Paul wished that तुम्हाला देवाचं ज्ञान पाहिजे. you must have the knowledge of God. त्यांनी सांगितलं He said, की अज्ञानपणे तुम्ही अज्ञान देवाची भक्ती करतात. you worship God in ignorance. तुम्हाला देवाची माहिती पाहिजे. You need to know God. प्रवेशिकीच मी म्हणाला आहे. Even Lord Jesus said मत्ते 22:29 प्रमाणे in Matthew तुम्हाला 22:29, देवाचं शास्त्र, God's scripture, देवाचं सामर्थ्य God's power. न समजल्यामुळे If you don't know it, तुम्ही घोटाळ्यात पडलात. you are in an error, तुम्ही भ्रमात पडलाय. in confusion. आम्हाला देव समजला We पाहिजे. need to know God. आम्ही देवाविषयी पाहत आहोत. We see about God. मागील आठवडा आम्ही पाहिलं. Last week we saw आमची देवाची ओळख झाली पाहिजे. we should know God. मी येशूला ओळखतो, I know Lord Jesus. पण येशू मला ओळखतो का? Do Jesus know me? बायबल सांगतं Bible says, मत्ते 7:21 प्रमाणे like Matthew 7:21, प्रभूजी म्हणल्यानंतर स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होत नाही. not everyone who says Lord, Lord will enter the kingdom of heaven. त्यावेळेस पुष्कळ लोक येशूला म्हणाले, That time many people said, आम्ही तुझ्या नावाने प्रार्थना केली, Lord, we prophesied in your name, तुझ्या नावाने सेवा केली, we served in your name, आम्ही भूते घालवले, we drove out demons. तरी येशूकीच म्हणला मी तुम्हाला ओळखत नाही. Yet Lord Jesus said, I don't know you. आमची देवाची ओळख झाली पाहिजे. We need to know God. आम्ही येशूला ओळखतो, We know Lord Jesus. पण येशू आम्हाला ओळखतो का? Does Jesus know us? ज्यावेळेस आमची देवाची ओळख होती, When we know Jesus, त्यावेळेस आमची देवाची देवाणघेवाण होते. then it's a give and take relation between त्यावेळेस us. देवापासून आम्हाला सर्व गोष्टी प्राप्त होतात. We receive everything from God. आम्ही पाहिलं We saw, निर्गम 33:17 प्रमाणे like Exodus मोशेला देव 33:17, म्हणाला, God said to Moses, मोशे माझी तुझी ओळख आहे. Moses, I know you. त्यावेळेस तो हाक मार, मी त्यावेळेस तो कार्य करतो. You call on me and I will do the very thing you have asked for. वेळोवेळी मी तुझी प्रार्थना ऐकतो, I hear your prayers from time to time कारण तुझा माझा परिचय आहे. because we know each other. देवाचा आमचा परिचय झाला पाहिजे. We should know God. हे आम्ही बायबलमध्ये This पाहिलं. is what we saw in Bible. मागील आठवड्यात मी या संबंधी पाहिलं. Last week we saw about this. आज आम्ही देवासंबंधी पाहणार आहोत. Today we will hear about God. देव कोण आहे? Who is God? देव कसा आहे? How is देव God? कुठे राहतो? Where God lives? त्या देवाशी मी कसा संपर्क करू? How can I contact God? त्या देवाशी मी कशी बातचीत करू? How do I talk to God? तो माझा कसा ऐकेल? How will God listen to तो me? माझ्याशी कसा बोलेल? How will God talk to me? तो आहे तरी कुठे? Where is He? बायबल सांगतं Bible says, पहिले कोरिन्थीकर 8:5 प्रमाणे like Corinthians 1:8-5, स्वर्गात पृथ्वीवर अनेक देव आहे, there are so-called God in heaven and on earth. अनेक प्रभू आहे. There are many त्यातून आम्हाला gods. खऱ्या देवाची शोध केला पाहिजे. From it we must find the true God.
शोधा म्हणजे सापडेल. Search and you will आम्ही find. बायबलमध्ये पाहतो We see in the Bible देव कोण आहे, who is God, देव कशाला म्हणतात. what is God आम्ही called. आदर भावनेने देवाची भक्ती उपासना करतो. We worship God with respect. आम्ही देवाचा आदर करतो, सन्मान करतो. We respect God. आम्ही पूज्य भावनेने देवाची भक्ती करतो. We worship God with reverence. देव आहे तरी कोण But who is God? हे आम्हाला समजलं पाहिजे. We need to know it. आज आम्ही पाहत आहोत So today we see एशिया 45:18 प्रमाणे, like Isaiah 45:18, नेहम्या 9:6 प्रमाणे like Nehemiah 9:6. बायबल सांगतो, Bible says, परमेश्वर म्हणतो, God says, मीच एक निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. I am the only creator and the maker. मत सारखा देव नाही, There is no God like मत me. वेगळा देव नाही. There is no God like me. मीच एक देव आहे. I am the only God. मी निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. I am the creator and the maker. जे मी निर्माण करतो उत्पन्न करतो जेव्हा मी राज्य करतो, I rule over whatever I have created. जे मला हवे त्यावेळी मी राज्य करतो. I rule over what I want. ज्यावेळेस मला नको त्यावेळी मी ते नष्ट करतो. I destroy it when I don't want it. आम्ही पाहतो We see आमचा देव एक निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. our God is a creator and maker. बायबलमध्ये आम्ही पाहतो, We see in the Bible. आम्ही उत्पत्ती 1 मध्ये पाहतो, In Genesis 1 we see, देवाने प्रारंभी आकाश व पृथ्वी निर्माण केली. in the beginning God created the heaven and the earth. देव एक निर्माण करता आहे. God is a creator. त्यांनी प्रथम सर्व सृष्टी निर्माण केली. He first created all creation. 6 दिवस त्यांनी सर्व गोष्टीची निर्मिती केली. In 6 days he created everything. बायबल सांगतं, Bible says, उत्पत्ती 1:31 प्रमाणे like Genesis 1:31, देवाने सर्व काही निर्माण केलं. God created everything. देवाने आकाश पृथ्वी सूर्य चंद्र तारे सर्व निर्माण केलं. God created heaven, earth, sun, moon and stars. अनेक प्रकारचे वनस्पती देवाने तयार केल्या. God created many kinds of plants. अनेक प्रकारचे प्राणी देवाने तयार केले. He created many kinds of animals. त्यानंतर देवाने आदम हव्वाला तयार केलं. Later he created Adam and Eve. देव आमचं एक निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. Our God is a creator and maker. तो नेहमीच चांगलं निर्माण करतो. He creates everything good. तो जे काही बनवतो Whatever he makes, ते नेहमी उत्तम असतं. that is good. कारण देव हा उत्तम आहे. Because God is good, आम्ही देवाकडे येतो. we come to God. आमच्या जीवनासंबंधी उत्तम गोष्टी व्हाव्या यासाठी आम्ही देवाकडे येतो. We turn to God for good things to happen in our life. देव चांगला आहे. God is good. बायबल सांगतं, Bible says, स्तोत्र 32:8 प्रमाणे, like Psalm 32:8, 32:8 प्रमाणे Psalm 32:8, परमेश्वरचा आम्ही अनुभव घ्या. we should experience God. परमेश्वर किती चांगला याचा आम्ही अनुभव घेतो. We experience how good God is. परमेश्वर आमचा उत्तम आहे. Our God is good. तो जे काही निर्माण करतो ते उत्तम असतं. Whatever he creates is good. हा त्याचा स्वभाव आहे. This is his nature. हे त्याचं गुण आहे. These are his good हे त्याचं things. सामर्थ्य आहे. This is his power. बायबल सांगतं, Bible says, स्तोत्र 33:6 प्रमाणे, like Psalm 33:6, परमेश्वर बोलला, God said, सर्व काही निर्माण झालं. everything was created. परमेश्वरने आज्ञा केली, God commanded, सर्व काही स्थिर झालं. and everything was stable. आज आम्ही सर्व सृष्टीकडे पाहून देवाचा गौरव करतो. Today we look at the creation and praise God. सर्वांनी देवाने सर्व काही स्थिर केलेलं आहे. God has fixed everything. सर्व देव नियंत्रण करत आहे. God has control on everything. सर्व देवाच्या नियमांचं पालन करत आहे. Everyone follow God's word. त्याचा आम्ही अनुभव घेत आहोत. We experience it. देव चांगला आहे. God is good. तो आमच्यावर प्रेम करतो. He loves us. तो आमची काळजी घेतो. He takes care of us. तो आमच्या जीवनासंबंधी व्यवस्था करणारा देव आहे. He makes arrangements in our life. त्यांनी सर्व गोष्टीची व्यवस्था करून ठेवलेली आहे. He has made an arrangement for everything. त्याच्या योजना संकल्प उत्तम आहे. His plans are good. मग देवाविषयी मी पाहतो, So we see about God. आमचा देव एक निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. Our God is a creator and maker. तो निर्माण करतो, He creates. तो उत्पन्न करतो, He makes. तो बनवतो, घडवतो. He makes and तो जे काय creates. करतो Whatever he does, उत्तम निर्माण करतो. he creates it good. प्रभू येशू ख्रिस्त म्हणालाय, Lord Jesus said, योहान 10:10 प्रमाणे, like John 10, मी आलो आहे I have come. तुम्हाला उत्तम गोष्टी देण्यासाठी आलेलो I आहे. have come to give you good things. उत्तम गोष्टी तुमच्या जीवनासाठी मी घेऊन आलेलो आहे. I have come to give you things in abundance. देव सर्व काही नेहमी उत्तम तयार करतो. God creates everything good. आज भी देव बदलला नाही. Even today, God did not change. मलाकी 3:6 प्रमाणे, Like Malachi 3:6, तुझा देव परमेश्वर न बदलणारा देव आहे. your Lord God will never change. प्रभू येशू ख्रिस्त काल आज होणं सारखा आहे. Lord Jesus is the same for yesterday and today. तो बदलला नाही. He did not change. आज भी त्याचं सामर्थ्य सारखंच आहे. He has the same power. त्याचे गुण सारखेच आहे. He has the same good तो things in बदलला him. नाही. He did not तो change. नवनिर्मिती करणारा देव आहे. He creates new things.
तो बनवणारा घडवणारा देव आहे. He is the God who makes and आज मी तो creates. कार्य करत आहे. Even today he is आज working. मी तो पृथ्वीवर कार्य करत आहे. Even today he has been working on the earth. आम्ही ओळखलं पाहिजे. We need to know. देव बनवणारा घडवणारा देव आहे. He is the God who makes and तो creates. उत्तम काम करतो. He works in a good तो way. वाईट माणसाला चांगला माणूस तयार करतो. He makes a bad man a good man. वाईट जीवन काढून तिथे तो चांगलं जीवन तयार करतो. He takes away the bad and creates good life. तो आजारांमध्ये आरोग्य निर्माण करतो. He heals the sick. तो मेलेल्यामध्ये जीवन तयार करतो. He raises the dead. जे विखरले तो एक करतो. He unites for those who are जे scattered. बिघडले तो सरळ करतो. He straightens what goes wrong. जे मोडतर झाले त्याची तो उभारणी करतो. He rebuilds what has been broken. देव आमचा निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. Our God is a creator and maker. तो आज सर्व काही निर्माण करतो. He creates तो everything. आमच्यासाठी उत्तम अशा गोष्टी तयार करतो. He creates good things for us कारण त्याचा स्वभाव आहे. because this is his nature. तो नवनिर्मिती करणारा देव आहे. He creates good things. तो मला जुने ते काढून मी नवीन गोष्टी आणन. He said, I will take away the old and bring new पहा मी things. नवीन गोष्टी तुमच्या जीवनात आणत आहे. See, we bring new things in your life. देव जे काय करतो ते नेहमी चांगलं असतं. Whatever God does is always good. तो चांगलं जीवन आमच्यामध्ये आणतो. He brings good life in आमच्या वाईट us. दिवसातून चांगले दिवस आम्हाला तो दाखवतो. He shows us good days in our bad days. तो आम्हाला चांगलं जीवन देतो. He gives us good life. तो आम्हाला चांगली शांती देतो. He gives us peace. तो आम्हाला सुखी समाधानी करतो. He keeps us happy and satisfied. हे देवाचं कार्य आहे. This is God's work. आमचा देव निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. Our God is a creator and maker. तो बनवणारा घडवणारा देव आहे. He makes and creates. तो आज भी काम करत आहे. Even today he is working. मग ते 11:28 प्रमाणे Like Matthew तो 11:28. मला की अहो कष्टी भारक जण तुम्ही सर्व मजकडे या. He said, You weary and burdened people, you come to me. मी तुम्हाला विसावा देतो. I will give you rest. मी तुम्हाला आराम देतो. I will give you मी rest. तुम्हाला मुक्ती देतो. I will set you मी free. तुमचा उद्धार करतो. I will save मी you. चांगलं जीवन तुम्हाला देतो. I will give you good life. मी वाईटातून चांगलं बनवतो. From bad I will make you good. हे आमचं देवाचं कार्य आहे. This is the work of our असा God. आमचा देव आहे. Such is our God. तो सर्व सामर्थ्यशाली देव आहे. He is the most powerful. त्याला कोणतीच गोष्ट अवघड नाही. Nothing is difficult for him. इर्मिया 32:26 प्रमाणे Like Jeremiah त्याला 32:26. सर्व काही शक्य आहे. Everything is possible for him. व तो चांगलं करतो. So he does good. असा आमचा देव आहे. Such is our God. आमच्या जीवनासंबंधी About our life, आमच्या कुटुंबासंबंधी आम्ही नेहमी साक्ष देतो. about our family, we always share testimony. आमचं कुटुंब कसं होतं. How was our family? आमचं कुटुंब धुळीस मिळालं होतं. Our family had turned into आम्ही dust. कंगालात गेलो होतो. We became poor. दारिद्र्यात होतो. We were in poverty. आजारात बंधनात होतो. We were in illness and bondages. अनेक गोष्टी जखडलेलो होतो. We were tied up in many देवाने things. त्यातून आम्हाला बाहेर काढलं. God freed us from it. त्याने आम्हाला चांगलं जीवन दिलं. He gave us good life. त्याने आम्हाला चांगले दिवस दाखवले. He showed us good days. त्याने आम्हाला शापातून आश्रयित करून दाखवलं. He blessed us in curse. अनेक गोष्टी बंधनातून त्याने आम्हाला मुक्त केलं. He freed us from all the bondages. आमचं जीवन चांगलं नव्हतं. Our life was not good. आमचे दिवस चांगले नव्हते. Our days were not good. आमच्या कुटुंबात चांगल्या गोष्टी नव्हत्या. There were no good things in our family. पण देवाने आमचं कुटुंब बनवलं. But God made our family. आमचं कुटुंबाला चांगलंसं जीवन त्यांनी दिलं. He gave us good life in our family. शांती दिली, आनंद दिला. He gave us peace and happiness. त्यांनी आशीर्वाद दिले. He blessed us. आमच्या कुटुंबाची मोडतोड झाली होती. Our family was broken. देवाने आमच्या कुटुंबाची उभारणी केली. And God raised our family. देवाने सुंदरसं कुटुंब तयार केलं. He created a good family. देवाने बनवलं. God made it. देव बनवणारा घडवणारा देव आहे. He is our maker and creator. तो आम्हाला आमच्यामध्ये चांगलं जीवन तयार करतो. He creates good life in us. चांगलं आरोग्य आम्हाला देतो. He gives us good health. चांगली नोकरी देतो तो आम्हाला. He gives us good work. चांगलं शिक्षण तो आम्हाला देतो. He gives us good प्रत्येक education. गोष्ट देवापासून जी प्राप्त होते ती नेहमी उत्तम असते. Whatever we receive from God is always good. देवाला कोणती गोष्ट अशक्य नाही. There is nothing impossible for देवाने God. आमचं कुटुंब बनवलं. God made our family. आमचं कुटुंब सुंदर असं त्यांनी बनवलं. He made a good family. त्यानंतर त्यांनी सांगितलं And then he said, असे लोक आमच्याकडे आण. Bring such people to me. ते दुःखात ते कष्ट ते त्रासात आहे. Those who are in trouble, pain and जे misery. आजारात आहे. In जे illness, व्यसनात आहे. in जे addiction, सैतानी बंधनात आहे. in satanic bondages, अनेक कर्जात चालणारे लोक आहे. in many debts. अशा लोकांना माझ्याकडे आण. Bring such people अशा to me. लोकांना मी बनवून घडवल. I will make such people. अशा लोकांना मी तयार करन. I will prepare them. अशा लोकांना मी आश्रयित करन. I will bless them. असे लोक माझ्याकडे घेऊन ये. Bring such people to me. अशा लोकांना शिक्षण दे. Teach them. अशा लोकांना मी तयार करेन.
I will make such people. देवाने तयार करून दाखवलं. God made such people कारण देव आमचा निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. because He is the maker and the creator. तो माणसाला बनवतो घडवतो. He makes and creates तो man. कुटुंब तयार करतो. He builds family. प्रत्येक गोष्ट Everything. देव उत्तम असे तयार करतो. He creates His good. म्हणून हा देव आहे. So is God. आम्ही देवाची सेवा करत असताना, While we served God, मी सेवा करत असताना as we served God, एक स्त्री होती. there was a woman. एका रिक्षामध्ये बसली होती. She was sitting in an ती auto. लोकांना शिव्या शाप देत होती. She cursed ती people. लोकांना दगडमार करत होती. She threw stones at people. ती भांडणं करत होती. She used to quarrel. ती लहान लहान दोन लेकरं त्याच्या जवळ होते. She had 2 kids. ते लोकांशी भांडणं तंटा करत होती. She abused and fought with people. त्या रिक्षामध्ये ती जे राहत असे She lived in that auto rickshaw. तिथंच ते आपले जीवन व्यतीत करत She was होती. living her life there. पण ती भांडणं करणारी स्त्री होती. But she used to fight with ती people. शिव्या शाप देणारी स्त्री होती. She abused and cursed. सर्व लोकांनी तिचा त्याग केला होता. All the people abandoned her. सर्व कुटुंबाने तिचा त्याग केला होता. Her family abandoned her. येणारे जो जाणारे लोक तिला पाहत होते. Everyone who saw her, तिला ते दोष देत होते. they blamed her. तुझ्यामुळे तुझ्या तोंडामुळे तुझी परिस्थिती अशी झालेली आहे. Because of your behavior, this is your situation. आम्ही बी येत जात होतो. Even we saw आम्ही त्या her. स्त्रीला पाहत होतो. We saw her. त्यावेळेस एके दिवशी One day, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, Lord Jesus said, त्या स्त्रीला माझ्याकडे घेऊन ये. bring that woman to me. पहा, See, प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितलं, Lord Jesus told us, त्या स्त्रीला माझ्याकडे घेऊन या. bring that woman to me. मी तिचं जीवन बनवतो घडवतो. I will create and build her मी life. तिचं कुटुंब तयार करतो. I will build her family. मी तिला आधार देतो. I will support her. मी तिला सहाय्य करतो. I will help her. मी तिच्या कुटुंबाला आश्वस्त करतो. I bless her family. तिला माझ्याकडे घेऊन या. Bring her to me. त्यावेळेस आमच्या सिस्टर लोकांनी At that time, our sisters, तिला तयार केलं. they prepared her. आम्ही तिला देवाकडे घेऊन आणलो. We brought her to God. तिला देवाचं शिक्षण दिलं. We taught her about ती God. देवाकडे तिच्यासाठी प्रार्थना केली. We prayed to God for her. देवाने तिचा ताबा घेतला. God took control over her. देवाने तिचं जीवन बदलून टाकलं. God changed her life. देवाने तिच्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात केली. God started working in her life. हळूहळू तिच्या जीवनाची सर्व परिस्थिती बदलली. Gradually, all situations changed in her life. देवाने तिचं जुनं जीवन काढून तिला नवीन जीवन दिलं. God took away the old and gave her new life. ती स्त्री देवाची प्रार्थना करू लागली. That woman prayed to God. ती देवाची स्तुती करू लागली. She glorified God. ती देवाचं गुणगान करू लागली. She praised God. ती कामकाज कष्ट करू लागली. She started working hard. तिच्या कुटुंबाची देवाने उभारणी केली. God raised her family. देवाने तिला श्वेत करून टाकलं. God blessed her. त्या स्त्रीचं जीवन बदलून गेलं. The life of that woman changed. तिच्यामध्ये एक कॅन्सरसारखी व्याधी होती. She had cancer disease. त्या कॅन्सर व्याधीतून मी देवाने तिला मुक्त केलं. God saved her from cancer as well. देवाने तिच्या दया केली, कृपा केली. God was gracious and merciful to her. देवाने त्या स्त्रीला तयार केलं. God prepared her. तिचं जीवन बदलून टाकलं. God changed her life. तिला आश्वस्त करून टाकलं. God blessed her. तिचं कुटुंब देवाने बनवलं घडवलं. God raised and built her family. आज ती आनंदित आहे. Today she is in joy. ती सुखी समाधानी आहे. She is happy and satisfied. आज सर्व नातलग तिच्याकडे येत आहे. Today all her relatives come to her. ती आनंद उत्साह करत आहे. She is happy and lives in ती joy. देवाचा गौरव करत आहे. She glorifies God. देवाने ते बदललं. God changed her. येशू ख्रिस्त म्हणला माझ्याकडे घेऊन या. Lord Jesus said, bring her to me. मी निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. I am the creator and the maker. वाईट माणसाला मी चांगला माणूस बनवून दाखवतो. I make a bad man good. देवाने त्या स्त्रीचं जीवन बदलून टाकलं. God changed her life. दुसरं कोरिंथी 5:17 प्रमाणे Like Corinthians 2 जुनं ते 5:17. देव काढून टाकतो. God takes away the old. देव म्हणतो मी नव्यान गोष्टी आणेन. God said, I will bring new देव things. आम्हाला नवीन स्वभाव देतो. God gives us new nature. आम्हाला नवीन जीवन देतो. He gives us new life. देव आम्हाला चांगले दिवस दाखवतो. God show us good days. हे देवाचं कार्य आहे. This is God's work. हे देवच करू शकतो. Only God can तुम्ही do आम्ही this. करू शकत नाही. We cannot do it. आम्ही तुम्ही बदलू काहीच करू शकत नाही. You and me cannot आम्ही change स्वतःला anything. बदलू शकत नाही. We cannot change ourselves. आम्ही इतरांना बदलू शकत नाही. We cannot change येशू others. ख्रिस्त मला मजपासून विभक्त असत तुम्ही काहीच करू शकत नाही. Lord Jesus said, you can do nothing if you are away from हे me. देवाचं काम आहे. This is God's work. यासाठी आम्ही देवाकडे यायला लागतं. For this we have to come to God.
तो बनवणारा घडवणारा देव आहे. He is the creator and the तो आमच्या maker. जीवनासंबंधी व्यवस्था करणारा देव आहे. He makes arrangements in our life. हे देवाचं कार्य आहे. This is God's work. बायबलमध्ये आम्ही पाहत We see in the Bible, पुष्कळ लोक येशू ख्रिस्ताकडे आले. many people came to Lord Jesus. येशूने सर्व लोकांमध्ये कार्य केलं. God worked in everyone. आजारांना त्यांनी आरोग्य दिलं. He healed the sick. मेलेल्या लोकांना त्यांनी जिवंत केलं. He raised the dead. पापी लोकांचा त्यांनी उद्धार केला. He saved sinners. सैतानी बंधनातून लोकांना त्यांनी सोडवलं. He freed people from satanic bondages. लोकांना त्यांनी आश्वस्त केलं. He blessed people. देव लोकांमध्ये कार्य करत होता. God worked in people. लोक बदलत होते. People changed. लोक आनंदित होत होते. They were happy. लोक आश्वस्त होत होते. They were blessed. देव बदल करण्यासाठी आलेला आहे. God has come to change. देव बनवणं घडण्यासाठी आलेला He आहे. has come to make and create. आमचा देव एक निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. Our God is the creator and maker. आम्ही कसे असो, No matter how we are, आमचं कुटुंब कसे असो, no matter how is our family, देव सर्व काय तयार करण्यास समर्थ आहे. God is ready to make everything. देव सर्वांचा आहे. God is for everyone. देव सर्व प्रेम करतो. God loves everyone. देव सर्व दया करतो. God is merciful to देव सर्वांना everyone. आमंत्रण करतो. He invites everyone. आम्ही देवाकडे गेलं We पाहिजे. must go to God. आमच्याकडे प्रश्न आहे, समस्या We आहे. have questions and problems. आमच्या कुटुंबात भांडणे तंटा आहे. There are quarrels and fights in our family. आम्ही व्यसनात आहोत. We are into addiction. आम्ही आजारात आहोत. We are sick, बंधनात आहोत. in अनेक गोष्टी bondages. जखडलेला आहोत. We are tied up in many things. देवाकडे गेलं पाहिजे. We should go to God. देव आमच्यासाठी मार्ग तयार करेन. God will make a way for us. देव आमचे प्रश्न समस्या सोडवेल. He will take care of our problems and questions. देव आम्हाला चांगले दिवस, चांगला वेळ, समय देवाने. God will bring good time and good days. त्यांनी माझ्या कुटुंब बदलून टाकलं. He changed my family. माझ्या मंडळी 660 कुटुंब त्यांनी बदलून टाकले. He changed 660 families in our fellowship. आज मी देव काम करत आहे. Even today, God is working. तो सर्व काय बदलणारा देव आहे. Changes everything. तो उच्च ठिकाणी घेऊन जाणारा देव आहे. He will take us at a higher त्यांनी place. अब्रामला बनवलं. He made Abraham. त्यांनी दावीदला He बनवलं. made David. त्यांनी मोशेला He बनवलं. made Moses. त्यांनी पौलाला He बनवलं. made Paul. त्यांनी चांगले लोक तयार केले. He created good त्यांनी people. चांगले राजे तयार केले. He created good kings. त्यांनी सेवक संदेशी तयार केले. Created servants and त्यांनी prophets. चांगले कुटुंब तयार केले. He built a good family. त्यांनी चांगल्या मंडळी तयार केलेल्या आहे. Built a good fellowship. हे सर्व देवच तयार करू Only शकतो. God can create this. तुम्ही आम्ही तयार करू शकत नाही. You and me cannot build कारण this. देव एक निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. Because God is a creator and maker. आम्ही जे काय करू ते अपूर्ण आहे. Whatever we do is incomplete. देव जे काय करतो ते पूर्ण असतं. Whatever God does is complete. त्यात शांती असते. There is peace in त्यात it. समाधान असतं. It has त्यात satisfaction. आशीर्वाद It असतात. has blessings. त्यात स्थिरता असते. It has stability. म्हणून आम्ही देवाकडे गेलं So पाहिजे. we must go to God. पहा, See, बायबलमध्ये आम्ही पाहतो. we see in the Bible, स्तोत्र 127 मध्ये in Psalm 127, परमेश्वर घर बांधत नाही तर बांधणारा तर श्रम व्यर्थ आहे. unless the Lord builds the house, the builder's labor is in vain. परमेश्वर कुटुंब तयार करतो. God builds the family. कुटुंबातील प्रत्येकाला देव तयार करतो. God creates everyone in the family. देवाला कोणती गोष्ट अवघड नाहीये. Nothing is difficult for आज God. आमच्या कुटुंबात काय आहे? Today, what it is in our family, आमच्या कुटुंबात अशांती आहे, there is no peace, भय आहे, there is fear, दडपण आहे, there is अस्वस्थता, pressure, बेचैन आहे, there is unwell and काळजी चिंता restlessness, आहे. worries and कशाची concern. काळजी करा, कशाची चिंता करू नका. Don't worry about anything. देव आहे, There is तो God. आहे, He is तो there. आमच्यावर प्रेम करतो, He loves us. तो आम्हाला आमंत्रण करतो, He invites us. तो बनवणारा घडवणारा देव आहे. He is the maker and the त्याला creator. अवघड असं काहीच नाही. Nothing is difficult for तो him. चांगलं कुटुंब तयार करतो. He creates a good तो family. चांगला पती तयार करतो. Creates a good husband. तो चांगली पत्नी तयार करतो. Creates a good wife. तो चांगले मुलं तयार He करतो. creates good children. तो आमच्यासारखी चांगली नोकरी तयार करतो. He makes a good work for तो us. आमच्या शिक्षणामध्ये उन्नती करतो. He uplifts us in our education. तो आमची बढती करतो. He will raise us. तो म्हणतो तू खाली नाही तर मी तुला वर घेऊन जाईन. He says not down, but I will keep you at a higher place. तो आमच्या कुटुंबामध्ये चांगले दिवस, चांगला वेळ, चांगला समय आणतो. Brings good days, good time in our family. तो आमच्या कुटुंबात शांती आणतो. Brings peace in our family. तो आमच्या कुटुंबात बरकत आणतो. He blesses our family. आमच्या कुटुंबात प्रेम आणतो. He brings love. हे देवच करू शकतो. Only God can do तुम्ही आम्ही this. करू शकत We नाही. cannot do it. तो बनवणारा घडवणारा देव आहे. He is the maker and the म्हणून आम्ही creator. देवाचा धन्यवाद करत आहोत. So we thank God. आम्ही देवाचा महिमा करत आहोत. We praise God. आम्ही देवाचा गौरव करत आहोत. We glorify God कारण हा देव आहे. because He is त्याला God. असाध्य असं काहीच नाही. Nothing is impossible for आम्ही Him. निराशा उदास आहो. We are sad and upset.
आम्ही असफल झालेलो आहोत, we are unsuccessful, पण आम्ही देवाकडे येतो. so we come to God. देव आमच्यासाठी तयार करतो. God prepares for us, देव आमच्यासाठी मार्ग तयार करतो. He makes a way for us, देव आमच्यासाठी योजना संकल्प तयार करतो. He makes plans for us, देव आमचे स्वप्न पूर्ण करतो. God fulfills our dreams. तो देव, That God, तो आजारातून आरोग्य तयार करतो. He heals the sickness. त्याला अवघड असं काही नाही. Nothing is difficult for Him. आमच्या मंडळीमध्ये In our fellowship, पुष्कळसे लोक आजारातून बरे झालेले आहे. many people are healed from illness. कॅन्सर सारख्या व्याधीतून लोक बाहेर आलेले आहे. God has saved people suffering from cancer. देवाने कॅन्सर काढून त्यांना आरोग्य व जीवन दिलेलं आहे. God saved them from cancer and gave them good life. त्यांना आयुष्य दिलेलं आहे. God gave them life. देवाने त्यांना आश्रयित केलेलं आहे. God blessed them. कोणतीच गोष्ट देवाला अवघड नाही. Nothing's difficult for God. तो देव, That God, तो माझ्यासाठी काहीतरी करू शकतो. He can do something for me. माझ्या कुटुंबासाठी तो काहीतरी करू शकतो. He will do something for my तो बनवू family. शकतो, घडू He शकतो. can create and make. अच्छा, देवाकडे आम्ही येतो. We go to such a God. तो आम्हाला निराश उदास करत नाही. He will never make us sad. तो म्हणला मी तुझ्या डोळ्यात ते अश्रू पुसून टाकल. He said, I will wipe the tears in your eyes. जे जुनं ते मी काढून नवीन गोष्टी तुझ्या जीवनात I आणेन. will take away the old and bring new things in your life. हे देवाचं आश्वासन आहे. This is God's हे assurance. देवाचं अभिवचन This आहे. is God's promise. त्यांनी माझ्या कुटुंबाचे डोळे पुसले. He wiped the tears of my family. आम्हाला दलदलीतून कंगालातून त्यांनी बाहेर काढलं. He saved us from poverty. धुळीतून बाहेर He pulled काढलं. us out from dust. चांगल्या स्थिती आणून ठेवलं. He brought us in good त्यांनी आमच्या situation. डोळ्याचे अश्रू पुसून टाकले. He wiped the tears in our eyes. त्यांनी आमचं कुटुंब तयार He केलं. built our family. अनेक कुटुंब तयार त्याने He केले. built many families. तोच देव That God, सर्वांसाठी कार्य करू शकतो. He can work for everyone. सर्व तो प्रेम करतो. He loves everyone. त्याला कोणतीच गोष्ट अवघड नाही. Nothing is difficult for Him. त्या देवाचा मी धन्यवाद करतो. So we thank God. त्या देवाचा महिमा करतो. We praise God. ज्या आशेने मी देवाकडे येतो, The hope with which we come to God, शोधा म्हणजे सापडेल. search and you will find. देव कार्य करणारा देव आहे. He is the God who will work. तो बदल करणारा देव आहे. He is the God who will make तो changes. घडवणारा बनवणारा देव आहे. He is the creator and the maker. तो आम्हाला सुखी ठेवणारा देव आहे. He is the God who will keep us happy. त्याने आम्हासाठी For us, ते येशू ख्रिस्ताला बलिदान दिलं, He sacrificed Lord Jesus कारण आम्ही चांगले दिवस आम्हाला यावे, so that good days may come to us. आम्ही सुखी राहावं, समाधान राहावा. We must live happily and यासाठी satisfied. देवाने मोठं कार्य केलेलं For आहे. this, God has done a great work for us. देवाने सर्व काही निर्माण केलं. God created everything. तो आमच्या जीवनात बी काम करू इच्छितो. He wants to work in our तो आमच्या life. कुटुंबात काम करू इच्छितो. He wants to work in our तो आमच्या family. उद्योगधंद्यात काम करू इच्छितो. He wants to work in our तो job आमच्या and शिक्षणात business. काम करू इच्छितो. He wants to work in education. तो म्हणला तू कोणाकडून उधार घेणार नाही, He said he will not borrow anything from anyone. तू लोकांना दे, मदत He करशील, will help people. असे आशीर्वाद मी तुला देईन. I will give you such a blessing. देव आम्हाला संपन्न करण्यासाठी आलेला आहे. God has come to make us देव आम्हाला prosperous. समृद्ध करण्यासाठी आलेला God आहे. has come to enrich तो us. जुने दिवस काढण्यासाठी आलेला He आहे. has come to take away the old days. तो आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेला He has आहे. come to bless us. शोधा म्हणजे सापडेल. Search and you will find. कोण देव माझ्यासाठी असं काम करेल? Which God would do such a कोण देव thing for माझे me? प्रश्न सोडवेल? Which God will answer all my कोण questions? देव मला या परिस्थितीतून बाहेर काढेल? Which God will take me out of this कोण situation? देव मला चांगले दिवस दाखव? Which God will show me good days? कोण देव माझ्या कुटुंबात व्यवस्था आणेल? Which God will bring an arrangement in my family? शोधा म्हणजे सापडेल. Search and you will find. तो हा देव This God, परमेश्वर our God, हा एक निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. He is the creator and the maker. त्या देवाचा मी धन्यवाद करत आहोत. We thank that त्या God. देवाचा मी महिमा करत आहोत. We praise that God. देवाला कोणतीच गोष्ट अवघड नाही आहे. Nothing is difficult for God. एके दिवशी One day, या मंदिरामध्ये in this church, काही लोक आले, many people came. पती पत्नी आले. Husband and wife came. त्यांनी विनंती केली, They requested, पत्र 2 मिनिटं आमच्या घरी यावे. Brother, for 2 minutes come to our house. आम्हाला लहानसा मुलगा आहे, We have a small kid. 5-6 वर्षाचा मुलगा आहे. He is 5 to 6 years old. त्याला कॅन्सर झालेला आहे. He has cancer. तो कॅन्सरने पीडित आहे. He is suffering from आम्ही cancer. पुष्कळसे उपचार केले, We did a lot of treatment. पुष्कळसे डॉक्टरकडे गेलो, We went to many doctors. पुष्कळसा प्रवास केला, We traveled a lot. पुष्कळसा पैसा खर्च केला, We spent a lot of money. तरी पण तो मुलगा आमचा बरा होत नाही. Still my son is not cured. त्या व्याधीमुळे Because of that त्या disease, मुलाची शक्ती क्षीण झालेली आहे. he's become weak. त्याची दृष्टी क्षीण झालेली आहे. His eyesight has become weak. त्याची ऐकण्याची क्षमता क्षीण झालेली आहे. He is not able to hear properly.
हळूहळू त्याची सर्व परिस्थिती कमजोर होत चाललेली आहे. Gradually, his condition is getting worse. डॉक्टरने इलाज करण्याचं सोडून टाकलेलं आहे. Doctor has stopped his treatment. तो आमच्या घरी आहे. Now he is at home. आम्ही रोज त्याला पाहतो. We look at him every तो day. आक्रोश करतो. He cries. आम्ही आईवडील त्याच्याकडे पाहून आम्ही रडतो. We look at him and cry. आम्ही पुष्कळचे प्रयत्न केले, We tried a lot, पण आम्हाला बदलता आलं नाही. but we cannot change डॉक्टरांनी anything. पुष्कळचे प्रयत्न केले, Even doctor tried तरी everything, पण तो बरा झाला नाही. yet he is not आम्ही cured. त्याला पाहून फक्त रडतो, We just look at him and cry, मग आम्हाला काही करता येत नाही. but we can do nothing. पण आम्ही स्वार्थ ऐकून तुमच्याकडे आलेलो आहे. We hear your prayers and we have come to you for help. 2 मिनिटं आमच्या बाळासाठी प्रार्थना करावी. Only for 2 minutes pray for my son. येशू ख्रिस्त लोकांना बरे करतो, Lord Jesus heals people. आजारातून बाहेर काढतो, He heals them from illness. लोकांना व्याधीतून मुक्त करतो. He heals them from various आम्ही disease. स्वार्थ ऐकले आहे. We have heard your prayers. 2 मिनिटं आमच्या बाळासाठी प्रार्थना करावी. Only for 2 minutes pray for my kid. आम्ही आमचे कामकरी वर्ग त्यांच्या घरी गेलो. Me and my co-workers went to his house. त्यावेळेस पाहिलं That time we saw तो मुलगा आक्रोश करत होता. their son was crying. तो 5-6 वर्षाचा मुलगा होता. He was 5 to 6 years old. कॅन्सर व्याधीने त्याला जखडलं होतं. He was suffering from cancer. ते वेदनामध्ये यातनामध्ये होता. He was in pain and आम्ही suffering. त्याच्याकडे पाहून रडत होतो. We looked at him and cried. अशा पुष्कळशा गोष्टी आमच्या जीवनात आहे. So there are many things in our life. आम्ही नुसतं रडतो, We only cry. आम्ही नुसती काळजी चिंता करतो, We worry about it. आम्ही नुसतं पाहत बसतो, We just look पण at the आम्हाला काही करता situation, येत नाही. but we do nothing. आम्ही चिंतेच करत बसतो, We only worry आम्ही about it. त्यातच वेळ घालत बसतो. We spend our time in it. लक्षात ठेवा, Keep this in देव mind. आहे, There is तो God. एक निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. He is the creator and the maker. त्याला कोणती गोष्ट अवघड नाहीये. There is nothing difficult for him. त्याला सर्व काही शक्य आहे. Everything is possible for him. आज पुष्कळसे लोक असेच राहिलेले आहे. Today many people are the same. ते रडतच बसतात, They keep ते crying. समस्याकडे पाहतात, They look at the ते situation. प्रश्न समस्याकडे पाहत They look राहतात, at the questions and problems. तर काहीच करता येत नाही. They do nothing. आम्हाला विश्वास देणारा देव आहे, God gives us faith. आम्हाला आशा देणारा देव आहे, God gives us hope. आम्हाला अभिवचन देणारा देव आहे. God promises us. तो सत्य देव आहे. He is the true God. त्या बाळाकडे आम्ही पाहिलं, We looked at that kid. आम्ही देवाकडे त्या बाळासाठी प्रार्थना केली. We prayed to God for that kid. देवा तुला सर्व काही शक्य आहे. God, everything is possible for तू you. काला जणू सारखा देव आहे. You are the same God for yesterday and तू today. निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. You are the creator and the maker. तू आजारातून आरोग्य निर्माण करणारा देव आहे. You heal people from their sickness. तूच व्याधीतून मुक्त करणारा देव आहे. You are the only God who will free them from the तूच कॅन्सरला disease. धम करणारा देव आहे. You command the disease. या मुलासमोर आम्ही तुझ्या दयेची याचना करतो. We beg you for mercy for this kid. तू आम्हाला अभिवचन दिलं, आश्वासन दिलेलं आहे. You promised and gave us an मग assurity. या मुलाला तुझ्या नामात बरे कर परमेश्वर. So you heal this kid in your name, Lord. या व्याधीतून त्याला मुक्त कर परमेश्वर. You heal him from this disease. जो विश्वास आहे आईवडिलांनी ठेवलेला आहे, The faith that his parents have, त्या विश्वास या मुलामध्ये कार्य कर. you work in that kid through that faith. या व्याधीतून त्याला मुक्त कर. You free him from this disease. त्याला आरोग्य दे, You give him health. त्याला आयुष्य दे, You give him life. त्याला शक्ती दे, You give him strength. त्याला सामर्थ्य दे. You give him तुझ्या power. नामात त्याच्या शरीरात कार्य कर. In your name you work in his body. या व्याधीतून त्याला आरोग्य दे, You heal him from this disease. त्याला जीवन दे. You give him life. आम्ही प्रार्थना केली, We prayed to God आम्ही निघून गेलो, and we left. आम्ही आईवडिलांना आश्वासन दिलं, We gave an assurity to his parents. विश्वासात त्यांना स्थिर केलं. We asked them to be stable in their faith आम्ही निघून गेलो. and we left. देवाने आमची प्रार्थना ऐकली. God heard our prayers. हळूहळू त्या बाळामध्ये प्रगती होऊ लागली. And there was progress in that kid. हळूहळू त्या बाळामध्ये शक्ती होऊ लागली. Gradually he got strength. तो पाहायला लागला, He was able तो to see. ऐकायला लागला, He was able to चालायला hear. लागला, Was able तो to सर्व walk. काम करायला लागला. He did everything. पहा किती मोठं कार्य आहे. See such a great work it is. देव निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. He is the creator and the maker. तो आजारातून तो आरोग्य निर्माण करतो. He heals the sick. तो व्याधीतून लोकांना मुक्त करतो. He frees people from the disease. त्याला अवघड असं काही नाही. Nothing is त्या difficult for मुलाला him. देवाने आरोग्य दिलं, आयुष्य दिलं. God gave him good health and तो life. मुलगा चालू फिरू लागला, The boy was able to walk and फिरू run. लागला. He started आई वडील playing. आनंदित झाले. His parents were happy. त्यांनी मोठमोठे बक्षीस घेऊन आले. They brought huge gifts. त्यावेळेस आम्ही सांगितलं, That time we told them, येशू ख्रिस्त फुकट काम करतो. Lord Jesus works for free. तो लोकांना फुकट बरे करतो. He heals people for free.
तुम्ही विश्वास ठेवा. you believe in Him. देवाने तुम्हाला अनुभव दिलेला आहे. God gave you an त्या experience. विश्वासात चालत राहा. Walk in that faith, देवाचं गौरव द्या. and may God be पहा, glorified. देवाचं काम करतो. This is how God works. वेगवेगळ्या माध्यमातून देव काम करत आहे. God works through different means. अशा देवाकडे आम्ही येतो. We come to such a God. तो माझ्यासाठी कार्य करेल. He will work for माझ्या me. कुटुंबासाठी कार्य He करेल. will work for my family. कारण तो एक निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. Because He is the creator and the maker. हे आम्ही बायबलमध्ये पाहतो. This is what we see in the Bible. त्या देवाकडे या. Come to that God. त्या देवाचा धावा करा. Call on that God. तो तुमच्यासाठी करेल. He will work for you. किती काय बिघडलं असेल, No matter how much it's wrong. किती विखरलं असेल, No matter how much it's किती scattered. मोठी समस्या प्रश्न असो, No matter how big the question or मला problem वाटते is. सर्व बदललं पाहिजे. If you want to change this, हे सर्व व्यवस्थित झालं पाहिजे. everything should work हे सर्व properly. सुंदर झालं पाहिजे. Everything should be देव beautiful. तुमच्यासाठी हे करेल. God will do this for कारण you तो बनवणारा घडवणारा देव आहे. because He is the creator and the maker. म्हणजेच तो देव. He is the God. देव म्हणजे God is निर्माण करता उत्पन्न करता देव, the creator and the maker. बनवणारा घडवणारा देव, He builds and forms. तोच देव. The same God. तुमच्यासाठी माझ्यासाठी काहीतरी करू शकतो. He will do something for you अशा and me. देवाची मी भक्ती उपासना करतो. We worship such a God. तो माझ्यासाठी करू शकतो. He can do it for माझ्या me. कुटुंबासाठी करू शकतो. He can do it for my सर्वांसाठी family. करू शकतो. He can do it for जो everyone. काय करू शकत नाही, But those who can't do it, तो देव सू शकत नाही. He cannot be God. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो. So we thank God. देवाचा आभार मानतो. We thank God. आणि देवाविषयी आम्ही आज पाहिलं. Today we saw about God. आमचा देव निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. Our God is the creator तो and the घडवणारा maker. बनवणारा देव आहे. He builds and forms. तो जे काय बनवतो ते सुंदर बनवतो. Whatever He creates, that's beautiful. तो नव्या नव्या गोष्टी आमच्या जीवनात आणतो. He brings new things in our आम्हाला life. नवीन जीवन देतो. He gives us new life. नवीन गोष्टी आमच्या जीवनात व कुटुंबात तो आणतो. He brings new things in our life. त्या देवाचा आम्ही धन्यवाद करतो. So we thank God. तो काल आज सारखा आहे. He is the same yesterday and today. तो आज भी काम करत आहे. He is still पण आज working भी आम्ही today. सेवा करत आहोत. Even today we serve. आज भी आम्ही लोकांना आमंत्रण देत आहोत. We invite people. अहो कष्टी भाराकंजनो, You weary and burdened तुम्ही people. देवाकडे या. You come to देव God तुम्हाला विसावा देईल. and God will देव give you तुमचे rest. मनोदय पूर्ण करा. God will fulfill all देव your तुमच्या wishes. सर्व बंधनातून तुमची सुटका करेल. God will free you from all bondages. देवाशिवाय पर्याय नाही. There is no option without God. देवाशिवाय काय होत नाही. Nothing can happen without त्या God. देवाचा आम्ही धन्यवाद करतो. So we thank God. त्या देवाचा महिमा करतो. We praise God. महत्वाची गोष्ट ही An important thing. प्रार्थनाच उघडलेला आहे. All places of worship are open दर मंगळवारी every Tuesday. नवीन बॅचेस आम्ही चालू केलेले आहे. We have started new batches नवीन लोकांसाठी for new people. दर मंगळवारी लोकांना आम्ही आमंत्रण करत आहोत. Every Tuesday we invite new people. आता आमचे नवीन बॅचेस सुरू झालेले आहे. Our new batches have been started त्या लोकांना for those people देवाला भेटण्याची आवश्यकता आहे. who wants to meet God, त्यांच्याकडे समस्या आहे, प्रश्न आहे, who has questions and problems, दुःखात आहे, कष्टात आहे, त्रासात आहे, who is in trouble, pain and misery, आजारात आहे, in illness, बंधनात आहे. in bondages, in debts. अनेक जण बिघडलेले आहे, Many have gone bad. विखरलेले आहे, They are scattered. मोठर झालेले आहे, Many are broken. कुटुंबात शांती नाही. There is no peace अशा in the सर्वांना family. देव बोलत आहे. God calls such people. आम्ही देवाच्या वतीने तुम्हाला बोलत आहोत. When we call you on behalf of God, दर मंगळवारी every Tuesday, तुम्ही भेट द्या. you visit सायंकाळी 7 ते 9 in the evening from 7 to 9 येरळा भागात in Yerwada area, जेम्स टाकर हॉल James Tucker Hall. या ठिकाणी तुम्ही भेट द्या. You visit this place नवीन लोकांसाठी for new आम्ही people. नवीन लोकांसाठी नवीन बॅचेस तयार केलेले आहे. We have started new batches for new सुरू केलेले people. आहे. We have started. त्या ठिकाणी आम्ही लोकांना शिक्षण देत आहोत There we teach people व आरोग्याच्या प्रार्थना घेत आहोत. and we conduct prayers for देव health. कार्य करत आहे. God is working. मंडळी 32 वर्ष काम करत आहे. Our fellowship has been working for past 32 years. मोठी फेलोशिप देवाने तयार केलेली आहे. God created a great fellowship. अनेक कुटुंबांनी अनुभव घेतलेला आहे. Many families have experienced. तुम्ही बी या, परमेश्वर किती चांगल्याचा अनुभव घ्या. Experience of good God is एकदा मंडळीला भेट द्या, visit the fellowship once. अनुभव घ्या. Experience देव it. आहे, There is God. देव आहे. There is तो God. आज हे सर्व काय करण्यास समर्थ आहे. He is very powerful to do all म्हणून आम्ही things. पुलपिटून संदेश देतो. So we stand here and preach. तो आज मी तुमच्यासाठी सर्व काय करण्यास समर्थ आहे. Even today he is ready to do all things for you. मंडळीला भेट द्या.
visit fellowship, अनुभव घ्या, and experience. देवाचा गौरव करा. Glorify God. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. आपण सर्वांसाठी प्रार्थना करणार आहोत. We will pray for everyone. खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. There are numbers given on screen. तुम्ही फोनद्वारे बी आमचे संपर्क करू शकतात. You can also contact us through phones. मंडळीविषयी माहिती मिळू शकतात. You can get information about the समस्या fellowship. प्रश्न तुम्ही सांगू शकता. You can share your questions and problems. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. We will pray for you. देव ते ऐकतो. God hears it देव अनुभवाने अनुभवित करतो. and gives us experience. एकदा तरी मंडळीला भेट द्या. Visit the fellowship once अनुभव घ्या. and देवाची ओळख experience. करून घ्या. Get to know God. मी देवाला ओळखतो. I know God, देव मला ओळखतो का, but does God know me? ही खात्री करून घ्या. Get an assurity देवाचं गौरव द्या. and may God be glorified. चला आपण प्रार्थना करू. Let us pray. सर्वजण आपल्या जागेवर उपस्थित राहतील. Everyone be present आम्ही in their सर्वांसाठी place. प्रार्थना करत आहोत. We are praying for everyone. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ कर्णधारापा, Holy Lord, you deserve respect and praise, our loving God. धन्यवाद, मान सन्मान गौरव पुन्हा करून मी तुझ्या चरणी येतो. We thank you with all respect. We come before you, Lord. दया तुझी कृपास्थ आम्ही आभार मानतो परमेश्वर. We thank you for your mercy and grace. आज तुझ्या संदेशानुसार आम्हाला मार्गदर्शन केलं परमेश्वर. Today you guided us through your word. तू एक निर्माण करता उत्पन्न करता देव आहे. You are the creator and the तू maker. बनवणारा घडवणारा देव आहे परमेश्वर. You build and form, Lord. तू जे काही बनवतो ते घडतं उत्तम असतं परमेश्वर. Whatever you create and build, that is तू good. उत्तम असं जीवन तयार करतो परमेश्वर. You make a good life. उत्तम कुटुंब तू तयार करतो परमेश्वर. You build good families. उत्तम व्यवसाय तू तयार करतो परमेश्वर. You make good work. उत्तम शिक्षण तू तयार करतो You परमेश्वर. create good उत्तम education. मंडळ तू तयार करतो परमेश्वर. You build good fellowship. सर्व काही उत्तम तयार करणारा देव आहे परमेश्वर. You build everything good कारण तू उत्तम असं देव आहे परमेश्वर. because you are a good God. असं उत्तम असं तू मेंढपाळ आहे परमेश्वर. You are the good shepherd. त्यावेळेला मी धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो परमेश्वर. So we thank you, Lord. आज बी तो परमेश्वर तो म्हणतो परमेश्वर, Even today you say, अहो कष्टी भाराकांजनो, you weary and burdened तू people, मजकडे या, come to मी me. तुम्हाला विसावा देईन, I will give you मी rest. तुम्हाला मुक्ती देईन, I will set you मी free. तुमचा उद्धार करेन, I will save मी you. तुम्हाला चांगलं जीवन देईन, I will give you good मी life. चांगले दिवस तुम्हाला I will दाखवेन, show you good मी days. चांगले आशीर्वाद तुम्हाला देईन. I will give you good blessings. प्रभू आज मी तू सर्वांना आमंत्रण देत आहे परमेश्वर. Lord Jesus, you invite everyone today. त्यावेळेला धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो परमेश्वर. So we thank you, कारण Lord, हे तुझं प्रेम आहे परमेश्वर. because this is your love, आज या Lord. मंडळी मीटिंग मध्ये जे लोक उपस्थित आहे परमेश्वर, Today all those who are present in जे this meeting, घराघरात लोक उपस्थित आहे परमेश्वर, those people from house to house, हे सर्वांचा ताबा तुझ्या हाती घे परमेश्वर. you take control of हे everyone, Lord. सर्वांचे जे मनोदय आहे परमेश्वर, All the wishes of सर्व everyone, प्रत्येकाच्या काळजी चिंता आहे परमेश्वर, all the worries of everyone, येशूच्या नामात सोडव परमेश्वर. you take care of it in the name of तू Lord बदल Jesus. करणारा देव आहे परमेश्वर, You are the God who makes तू changes. परिवर्तन करणारा देव आहे You are परमेश्वर. the God who brings improvement. तू यांच्या जीवनात तू कार्य कर परमेश्वर. So you work in their life, जे Lord. बंधनात आहे, व्यसनात आहे परमेश्वर, All those who are in addiction, Lord, येशू त्यातून लोकांना बाहेर काढ परमेश्वर. you free those people from it. जे आजारी आहे परमेश्वर, All those who are ill, येशू त्यांना तू आरोग्य दे परमेश्वर. you give them good health. जे बंधनात आहे परमेश्वर, All those who are in येशूच्या bondages, नामात त्या बंधनातून लोकांना मुक्त कर परमेश्वर. in the name of Lord Jesus, you free them from all the bondages. ज्यांच्या कुटुंबात बिघाड आहे परमेश्वर, The family who is scattered, भांडण आहे, तंटा आहे परमेश्वर, where there are quarrels and दारिद्र्य आहे fights, परमेश्वर, where there is poverty, असफलता आहे परमेश्वर, where there is no भय आहे success, परमेश्वर, where there is अशा fear, कुटुंबाचा ताबा घे परमेश्वर. you take control of that अशा family. घर बांधणारा तू दे परमेश्वर. You are the God who builds such houses. अशा घरामध्ये व्यवस्था आणणार तू दे परमेश्वर. You are the God who brings arrangement in such house. अशा कुटुंबात तू कार्य कर You परमेश्वर. work in such a house, Lord. कुटुंबामध्ये बदलाव आण परमेश्वर. You bring a change in the चांगलं family. कुटुंब कार्य तयार करणार तू दे परमेश्वर. You are the God who will build good family. चांगली पत्नी, चांगला पती, चांगले मुलं तू तयार करतो परमेश्वर. You make good husband, good wife, and good children. चांगलं वातावरण तुझपासून तयार होतं परमेश्वर. A good atmosphere is created by you, जे Lord. लोक तुझ्याकडे आशेने आलेले परमेश्वर, Those people who have come to with hope, त्यांच्या घराघरात तू कार्य कर परमेश्वर. you work in their house, Lord. घराघरात त्यांचे प्रश्न समस्या सोडव परमेश्वर. You answer to all their questions and problems. बदलाव आण, परिवर्तन आण परमेश्वर. Bring a change in them. सुधारण आण परमेश्वर. Bring improvement कुटुंबात शांती आण परमेश्वर. and bring peace in आरोग्य the आण family. परमेश्वर. Bring good आनंद आण health. परमेश्वर. Bring happiness. आशीष आण परमेश्वर. Bring blessings. तुझा अनुभव आण परमेश्वर. Bring your तुझं experience. गौरव दे परमेश्वर. Your glory, Lord. मन तुझी कृपा सर्वांवर ठेव परमेश्वर. So you put your grace on everyone, प्रत्येकाचं Lord, मनोदय पूर्ण कर परमेश्वर. and fulfill wishes of everyone. जो मार्ग दाखवला परमेश्वर, The way you showed us, त्या मार्गात येण्यासाठी लोकांना तू तयार कर परमेश्वर. you prepare people to come in that लोकांना way, अनुभवाने Lord. अनुभवित करून You give experience to people. विश्वास वाढव परमेश्वर.
and increase your faith in तुझं them. गौरव होते. Your glory, Lord. प्रवेश नावाने मागतो म्हणताय. We ask this in the name of Lord Jesus. आमीन. Amen. ठीक आहे, देवास्तुती असो. Praise be to God. आम्ही देवासंबंधी पाहिलं. Today we saw about God. देव म्हणजे काय. What is God? पुढच्या वेळेस आपण पाहूया Next time we'll see देव कसा आहे. how is God, देवाची भक्ती उपासना कशी करायची. how to worship God, कसा आहे आणि कुठे आहे तो. how is He and where आम्ही is त्याशी He, कसं संपर्क करू. how can we contact Him, आम्ही कसं त्याशी बोलाचाली how करू. can we talk to Him, तो माझ्यासाठी कसं बोलेल. how will He talk to me. हे आम्ही पुढच्या येणाऱ्या दिवसात This is what we'll see in coming days. 19 तारखेला On 19th, शुक्रवारी Friday, 15 दिवसातून पुन्हा एक वार once again in 15 days, 19 तारखेला on 19th, सायंकाळी in the evening, 7 वाजता at 7 फेसबुकवर o'clock, पुन्हा आम्ही भेटू. we will meet again on Facebook. पुढील गोष्टी संबंधी आम्ही बातचीत करूया. We will discuss about more देव आम्हाला things. मार्गदर्शन करेल. God will guide us. विश्वासात चाला. Walk in faith, आनंदित राहा. be happy, शांतीने राहा. live in peace, देवाच्या भयात राहा. live in the fear of God. प्रेज लॉर्ड. Praise the Lord.